तर मी बोलतानाचे लिपसिंग वेगळे होत होते आणि ते व्हॉइस जो असतो ना, हा जो व्हॉइस मी बोलतोय ना, तो असा पुढे पुढे जात होता. म्हणजे बेसिकली लिपसिंगला किंवा त्या व्हिडिओला मॅच नव्हता होत तो व्हॉइस, त्यामुळे मग ती पूर्ण व्हिडिओच खराब झाली बेसिकली माझी. आणि ती म्हणजे टाकून फायदा पण नाहीये बेसिकली ते. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ ऍक्च्युली आपण संध्याकाळी चालू करतोय, कारण बाहेर जिथे मला वाटतं इथे एका रूमचं काम वगैरे चाललंय ना, एका रो हाऊसचं. तर ते ड्रिलिंगचा सकाळपासून आवाज, लिटरली खूप जास्त आवाज येत होता. आणि ब्लॉगमध्ये जर असा आवाज आला तर तो ब्लॉग ऍक्च्युली चांगला वाटणारच नाही बेसिकली तो. आणि व्हॉइस रिमूव्हर वगैरे बरेच काय काय मी ट्राय करत होतो, पण ते काय नीट येत नव्हतं. म्हणून म्हटलं की संध्याकाळीच आपण व्हिडिओ चालू करूया बनवायला. सो आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत. आता मी व्हिडिओ शूट करतोय. आता मगाशी 4 वाजता ते बंद झाले ऍक्च्युली. आणि आता मला नाही वाटत की ते चालू करतील, कारण सगळे जे काय कारागीर वगैरे असतात ते मोस्टली 6-6:30 पर्यंत काम करून जातात. सो त्यांचं लवकर झालं असेल मे बी. सो आता व्हिडिओ आपण चालू करूया. बाकी असा मध्ये आधी जो गाड्यांचा आवाज येतो त्याला आपण काय करू शकत नाही, कारण आता संध्याकाळच्या टायमाला मोस्टली जास्त गाड्या इथून जातात ना. सो ते मोस्टली आवाज येत असतो. आणि मेन म्हणजे इथं स्पीड ब्रेकर आहे, छोटासा असा स्पीड ब्रेकर आहे आमच्या रो हाऊसच्या बाजूलाच. तर त्याच्यामुळे गाड्या फास्ट जरी आल्या किंवा स्लो आल्या तर तिथे थांबतात आणि परत रेस देतात ना बेसिकली पुढे जायला. त्या रेसचा आवाज खूप जास्त येतो बेसिकली. तो ऍडजस्ट होऊ शकतो. मध्ये मध्ये गाड्या येतात, मध्ये मध्ये मी व्हिडिओ तसा करतो. म्हणजे आता जशी आता गाडी पास होते तर मी थोड्या वेळ असं थांबतो इकडे आणि त्यानंतर व्हिडिओ चालू करतो. तर थोडा थोडा टाइम जास्त लागतो ऍक्च्युली, पण त्याला आपण काही करू शकत नाही. आता ते काय आवाज बंद नाही करू शकत बेसिकली तो. जसं आता तुम्ही बघा आवाज येत असेल, थोडा कमी होता आवाज, त्यामुळे व्हिडिओमध्ये येईल का नाही माहिती नाही, पण थोडाफार येतो. किंवा काय काय गाड्या मुद्दाम माहिती नाही पोरं काय करतात, रेस देत असतात, नुसती पळवतात गाड्या वगैरे, त्यांचा आवाज जरा जास्त येतो ऍक्च्युली. पण ठीक आहे, ते आपण ऍडजस्ट करू शकतो. एनिवेज आपल्याला आता एक स्केच ऑर्डर करायची आहे. एका म्हणजे छोट्या मुलाचं स्केच आहे, तुम्हाला दाखवतो एक मिनिटं. हा तो फोटो आहे. हा फोटोचा आपल्याला स्केच करायचा आहे आणि A4 साईज वरती आपल्याला स्केच करायचं. सो आता मी ते चालू करणार आहे. म्हणजे मोस्टली ऑर्डर लोक A4 साईज वरतीच करतात. मोस्टली सिंगल फेस असेल तर A4 साठी बेस्ट आहे. डबल फेस असेल तर आपण A4 वरती ऑर्डर घेत नाही, म्हणून ते A3 वरती करतात. कारण ती प्राइस पण अफोर्डेबल असते. आणि काय बोलतात की छोटा साईज, छोटं पण नाही म्हणू शकत, मीडियम प्रॉपर साईज असते ती. एखाद्याला गिफ्ट द्यायचं असेल किंवा स्वतःसाठी, मोस्टली तर हे ऑर्डर्स गिफ्टिंगसाठीच असतात जास्त करून स्केचचे ऑर्डर्स. मग जास्त प्राइस पण वाढत नाही, अफोर्डेबल मध्ये पण असते, त्यामुळे मोस्टली A4 साईज वरतीच खूप जण ऑर्डर करतात बेसिकली. सो ही पण स्केच A4 साईज वरतीच आपल्याला करायचे. सो आता फटाफट मी चालू करतो करायला. A few moments later. चला मित्रांनो, फायनली 1.5 तास झालाय आणि आपला आउटलाईन आणि फेस शेडिंग ऍक्च्युली कम्प्लीट झालेली आहे. तुम्हाला दाखवतो फेस शेडिंग एकदा. तुम्ही बघू शकता फेसमध्ये आपण प्रॉपर शेडिंग अशी केली आहे. थोडी लाइटिंगमुळे ते कमी शेड वाटत असेल ऍक्च्युली, पण प्रॉपर अशी शेडिंग झाली. थोडं अजून दाताचं वगैरे नीट करायचं, तसं त्याचे दात तसेच आहेत. ते जे दाताच्या आतमध्ये दिसतं ना, ते सगळं प्रॉपर आपण करायचं ट्राय केलंय. आता हेअर्स वगैरे बाकी आहेत, त्यामुळे अजून ते उठून दिसत नसेल, किंवा व्हाईट पेपर वगैरे बरंच काम बाकी आहे ना, त्यामुळे एवढं अजून उठून दिसत नसेल. पण प्रॉपर आपण फिनिशिंग केलेलं आहे. अजून लास्टला एकदम सगळं झाल्यानंतर फिनिशिंग करतोच आपण. पण आता फेसचं बऱ्यापैकी 90% फेस कम्प्लीट झालेलं. आता आपण हेअर्स चालू करणार आहे आणि त्यानंतर क्लोथचा टेक्स्चर. मोस्टली अजून 1 तास, जास्तीत जास्त 1 तास लागेल कम्प्लीट करायला. जास्त अवघड नाहीये. फेसच मोस्टली इम्पॉर्टंट असतो. बाकीचं इझी आहे. कपड्याचं पण तुम्ही बघितलं इझी. हेअर्स पण जास्त नाहीये, त्यामुळे जास्त टाइम लागणार नाही बेसिकली. आणि आता जवळपास 8 वाजलेत संध्याकाळचे, सॉरी रात्रीचे. आणि आता 1-1.5 तासात ते फिनिश होऊन जाईल. 9-9:30 पर्यंत मोस्टली होऊन जाईल फिनिश ते. तर फटाफट मी हेअर्स कम्प्लीट करायला घेतो आता. 2 hours later. चला मित्रांनो, आपण फ्रेम घेऊन आलेलो आहे. तुम्हाला दाखवतो कोणती फ्रेम आणली आपण ते. तर A3 साईजच्या 2 फ्रेम मी घेऊन आलोय. त्या दिवशी पण एक आणली होती मला वाटतं 2 दिवसापूर्वी, आणि आज पण परत 2 घेऊन आलोय. आपले काही ना काहीतरी ऑर्डर चालू असतात सारखे, त्यामुळे आपल्याला सारखे फ्रेम्स वगैरे लागतच असतात. तसं मी बल्कमध्येच घेतो, पण कधी कधी काय होतं की A3चे जास्त ऑर्डर असतात, A4च्या असतात. तर जास्त मी बल्कमध्ये A3 वगैरे घेऊन ठेवत नाही. जसे लागतील 2-3 तसे पण मी त्याच्याकडनं घेत असतो. सो आता हे 2 घेऊन आलोय. त्या दिवशीचे 2 होते, त्यातली एक आपण दिली. आज एक जे स्केच करतोय ना, त्याचे एक फ्रेम A3ला लागणार आहे. आणि बाकीचे 2 मी असेच ठेवणार आहे. म्हणजे उद्या परवा जेव्हा पण ऑर्डर येतील, मला वाटतं एक ऑर्डर अजून एक आली A3 मध्ये, पुढच्या 5-6 दिवसात डिलिव्हर करणार आहे मी ती, तर त्याला पण एक लागेल. बाय द वे मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण चॅलेंजची व्हिडिओ करणार आहे, तर ती तुम्हाला अगोदर दिसेल. पण ती काल आपण व्हिडिओ टाकली नव्हती, कारण त्याचं कारण असं झालं की मी व्हिडिओ शूट वगैरे केली, पण त्याच्यात असं होत होतं की समजा आता मी जसं तुमच्याशी बोलतोय, तर मी बोलतानाचे लिपसिंग वेगळे होत होते आणि ते व्हॉइस जो असतो ना, हा जो व्हॉइस मी बोलतोय ना, तो असा पुढे पुढे जात होता. म्हणजे बेसिकली
लिपसिंगला किंवा त्या व्हिडिओला मॅच नव्हतं होत तो व्हॉइस, त्यामुळे मग ती पूर्ण व्हिडिओज खराब झाली बेसिकली माझी. आणि ती म्हणजे टाकून फायदा पण नाहीये बेसिकली. ते जर ते प्रॉपर म्हणजे मी जसं बोलतोय तसं ते दिसत नसेल किंवा ते आवाज पुढे जातोय मी मागे मागे बोलतोय असं वाटत होतं त्याच्यामध्ये. सो ती व्हिडिओ बघायला पण ती छान वाटली नसती, म्हणून मी ती व्हिडिओ अपलोड नाही केली. आणि आज परत आपण दुपारी मी परत ती व्हिडिओ शूट केली ऍक्च्युली. म्हणजे 4 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत मी तेवढेच व्हिडिओ शूट करत होतो. आणि त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला म्हणजे या व्हिडिओच्या अगोदर कदाचित तुम्हाला ती बघायला मिळाली असेल किंवा या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला ती व्हिडिओ बघायला मिळेल. ती व्हिडिओ नक्की चेक करा. फर्स्ट टाइम आपण आपल्या चॅनलवरती एक चॅलेंजवाली व्हिडिओ केलेली आणि ते चॅलेंज मला इंस्टाग्रामवर एका फॉलोअरनेच दिले. सो ते मी पूर्ण करतोय का नाही ते तुम्हाला बघायला मिळेल आपल्या चॅलेंजमध्ये. आणि चॅलेंज पण एकदम भारीवालं होतं, म्हणजे राईट हाताने स्केच करायचं होतं. बेसिकली बघायला गेलं तर मी लेफ्टी आहे आणि त्यांनी म्हणून मला चॅलेंज दिलं होतं की तू राईट हाताने स्केच करून दाखव. सो ते चॅलेंज आपण केलेलं आहे, तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये. 1 hour later. चला मित्रांनो, फायनली आपलं स्केच कम्प्लीट झालेलं आहे. खालचा पार्ट आणि हेअरचा पार्ट वगैरे आपण कम्प्लीट करून घेतलेला आहे आणि जवळपास आता 1 तास झालाय, ऑलमोस्ट 1-1.25 तास आपल्याला लागला हेअर्स आणि हे करायला. तुम्हाला दाखवतो एकदा, तुम्ही बघू शकता. फेस वगैरे आपण कंप्लीट केलेला मगाशी, हेअर्स वगैरे आता आपण कंप्लीट केलेत आणि हाताचा वगैरे पार्ट फिनिशिंग थोडीशी अजून बाकी हाताची आणि थोडीशी फायनल डिटेलिंग म्हणा किंवा आईज मध्ये ते जो व्हाईट डॉट वगैरे असतो ना ते सगळं फायनल फिनिशिंग करायचंय. ओव्हरऑल जर बघितलं तर 95% 98% ऑलमोस्ट म्हणू शकता की काम कंप्लीट झालेलं. आता फक्त लास्टला जे फिनिशिंग मी करतो आणि जे म्हणजे एक रिचेक बेसिकली आपण जे करतो ते करायचं त्याच्यावर, ते मी उद्याच करणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे मी स्केच कंटिन्यू झाल्यानंतर लगेच ते फायनल चेकिंग करत नाही, कारण फ्रेश माइंडमध्ये परत एकदा मी बघितल्यानंतर ते थोडेसे चुका वगैरे काय असतील ते आपण रिचेक करून दुरुस्त करू शकतो. सो ते मी उद्या सकाळीच मी आल्यानंतर करणार आहे. बाकी ऑलमोस्ट केस कंप्लीट झालेलं आहे तसं बघायला गेलं तर. आणि आता जवळपास रात्रीचे 9:45 झाले, आज थोडं लेट झाले कारण ब्लॉग पण आपण लेटच ऍक्च्युली चालू केला होता. सो हे स्केच आता उद्याच फिनिश करेल आणि फ्रेम वगैरे करेल. जे काय प्रोसेस बाकीचे असेल ते उद्या करेल, कस्टमरला फोटो वगैरे पाठवायचा. आता बेसिकली ऑलमोस्ट काम आजचं झालेलं आहे, त्यामुळे आता पॅकअप करेल मी इकडून. चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. कालचा ब्लॉग बघितला नसेल चॅलेंज व्हिडिओवाला तर बघून घ्या नक्कीच. आणि भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.